बिचारे, तिचं ते काम राहते ना हो, डाय गे टाकायला लागते, निवडा लागते, दया लागते, ते सारं तिला टाईमच होते. बरं जाऊ दे ना, मग मी तिची की वाट नाही पाहत, तिला सांगून देईन मग मी. नाही मी तेच म्हणून राहिली ना, सांग ना मग आता. आणि तिला जाता जाता कोणीतरी सांगून देईन का, मी सांगून नाही तर हे सांगून. इंदिरा इंदिरा सांगून देतो तिला जाता जाता, इथं घराच्या मागं असतं तिचं घर. हा मी सांगते ना, किती वाजता निघा लागते, काय निघा लागते, काय ठरलं, मी सारं सांगतो तिला. बरं मग सांगतो मग मी तुम्हाला. हे पाहता आपले कामं झाले इकडचे, आणि उद्याच्या दिवशी आता काही तसं आहे नाही, मग ऊनही लय तापून राहिलं ना, नाही का, मग आपल्या कुरड्या पापड्या शेवड्या सारंच राहिलाय. तर म्हणून मी काय म्हणून राहिली की मग आपण उद्याच चाललो जाऊ ना, उद्या काय आपल्याला काम आहे नाही. तर आता असं ठरवल्याशिवाय की होणार नाही. आता झाले ना किती दिवस झाले आपण जातो 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 करून राहिलो, होणच नाही राहिलं. तर मग उद्या पार्टी 8 वाजता निघू आपण. हां साऱ्या जणी 8 वाजताच्या पहिले तिथं तयार राहा बिलकुल स्टँडवर. आणि बाई त्या वावरातल्या गेल्यासारखं तसं करू नका, एकमेकीला आवाज देत बसा. हां मग हे राहिलं आणि ते राहिलं, उद्याच्या दिवस सारं सोडा. आणि पार्टी सारं तुमचं करून, काय स्वयंपाक पाणी काय करायचं आहे काय नाही सारं करून तिथं स्टँडवर हजर राहा बिलकुल 8च्या पहिले. नाही शांत का हो, उद्याच चलतं काय हो, परवाच्या दिवशी चाललो हो बिचारे. मी गहू टाकले हो, सांग मला पहिलं माहित असतं, मी आजच वाटून घेतलं असतं ना. सांग आता उद्या तर वाटच लागते त्याला, वाटले नाही ना तर त्याचा वास सुटन हो. काय करतो मग, आम्ही दोघी जणी आलो असतो. सांग माहिती आता गावासाठी तिला थांबा लागन, नाही तर मला थांबा लागन घरी. परवाच्या दिवशी चलतं काय हो, का हो तुला माहित होतं काय? हां आपण काय म्हटलं होतं पहिले, आपण अंबा पहिले जाऊन येऊ मग सारं करू म्हणून. काय गहू टाकले त्या मधातच, सांग आता काय झालं असतं, नाही आज झालं असतं. शांताला सांगितलं नव्हतं काय 2-4 दिवसात जाऊ म्हणून, तरी गहू टाकले ना. नाही ते गहू घेऊन होते बापा आता. हां काही नव्हतं, गावाला पाणी बदलून टाकतायचं, ठेवून द्यायचं झाकून, काही नव्हतं त्याला. हा काही नाही होत की गावाचं, त्याचं पाणी बदला झाकून ठेवून द्या, एका दिवसानं काय होते. हां वाटा मग आल्यावर. नाही बाई वाया जाते ना चांगले, पाहिली बरं गहू टाकले हो ना. हो काही नाही होत ना त्याले, पाणी बदल त्याचं झाकून ठेवून दे, काहीच नाही होत त्याले. नाही तर जाय मग घरी, जाय तू वाट भरतोय गहू. मी तुला सांगतो काय झालं काय नाही म्हणून, जाय तू घरी. मोठे आता गहू टाकून बसली बिचारी, काय हो नाही भले बापा ऐकतच नाही, एका कानानं ऐकते दुसऱ्या कानानं सोडून देते. या बायका चांगलं ऐकतच नाही, कोणी काही सांगते तर. नाही तिचंही मन आहे बिचारी यासाठी म्हणे ना मला, पण ते लेकरं बिचारी लेकरं मागा लागते का, लेकरं घेते काय हो? नाही हो, लेकरं गिकरं काय घेऊन राहिले हो एवढ्या उन्हाचं. हां फिरतीन आपल्या समोर इकडे तिकडे ऊन घेऊन लागलं तर लेकरं नका घेऊ. सांग आता लेकरं गिकरं गायले बापा, लेकरं नका घेऊ, बरोबर आहे त्याचं, हे मात्याबाईचं बरोबर आहे, लेकरं नका घेऊ. लेकरं मग काय सारेच मागे लागतील ना, एकाला नेऊन चालते काय, सारेच मागे लागतील मग. एवढे लेकरं गिकरं घेऊन कुठं जाता गर्दीत, एक तर गर्दी असून तिथं गर्दी आहे, दुसरं ऊनही लय ना बापा, ऊन किती आहे. लेकरं ऐकते काय, हे दे ते दे, हिंडोतीन ते आपल्याला इकडे तिकडे उन्हाचं. लेकरं नका घेऊ, आपण काय जाऊ दर्शन गिर्शन घेऊ आणि संध्याकाळपर्यंत वापस येऊ घरी. आपल्याला राहायला लागते का तिथं, लेकरं गिकरं नका घेऊ. शांताबाई सांगू काय घ्या लागते मग, शेजारी घ्या लागते काय, शेजारी घ्याच लागत नाही. आणि कपडे गिपडे घ्या लागते का सांग, कपडे घे ना. हां राहिले चालले तू तिथं, घे कपडे घे, 2-4 दिवस मुक्काम आहे तिथं वाला. घेऊ तू, घेऊ कपडे इंदिरा. नाही मी तसं नाही म्हणून राहिलो, म्हटलं पाय आता मग बिचारी मधातच काहीच पाणी घेऊन येते ना, म्हणून म्हणून राहिली मी. एखादा कपडे गिपडे ठेवा लागते का सांग, कायचं पाणी येते हो आताच, ते म्हणून राहिले ना ऊन तापून राहिलं असं आहे तसं आहे. तू पाण्याची गोष्ट करून राहिली काय? हां उद्याच्या दिवस काही पाणी नाही पाहिजे. निरा म्हणजे असं निघालं नाही घरातून, इथं पाहिजे मॅट लावणं सुरू झालं, इथं पाणी येते म्हणते, पाणी काय येते हो? थांब ना निरा तुमचंच लावतं काय, ते काय सांगून राहिली ते सांगते बरोबर, शांत सांग. अहो आपल्याला राळ जावं लागते का बापा, कपडे गिपडे कायले पाहिजे, पाणी घ्या संग आणि शिदोरी घ्या. शिदोरी काही मोठी अशी काही वेगळं करायला लागते काय, आपल्या पुरतं घ्या. नाही मी सांगू आता, आता उद्या चाललो अमरावतीत चाललो ना आपण, त्या कुठे काय खेड्यापाड्यात चाललो काय, जंगलात चाललो काय? हां तिथं हॉटेल नाहीत काय, मी तर ऐकलं लय हॉटेल आहे, जागोजागी खायला भेटते म्हणून. हां दाखव ना आम्हाला, मी काही घेत नाही शिदोरी गिदोरी, कायची शिदोरी काय, रोज वावरात रोज शिदोरी घेऊन जातो आपण. उद्या काही घेत नाही मी, मला तिथं खाऊ घाल बापा काय काय नाही तर. पाय म्हटलं ना कमलाबाई संघ असल्यावर कायची काय काळजीच नाही ना आपल्याला, काही काळजीच नाही. बरोबर आहे, काय शिदोऱ्या गिदोऱ्या घेतो खाऊ ना तिथं. हां मंदिराजवळ तर भेटतं चांगलं, नका घेऊ शिदोऱ्या, राहू द्या. नाही तर काय तू एखाद्या दिवशी बाहेरच आहे, हां आपण जात असतो नाही, कधी जातो आपण, राहू द्या नका घेऊ शिदोऱ्या. मग तेच तर म्हणून राहिली मी, शिदोऱ्या घ्या म्हणते, शिदोऱ्या आणि गिदोऱ्या आणि काय लिहा, पाणी घ्यायचं फक्त सांगा बस. असं यायचं सुरू आहे नाही, अमरावतीत चालले ह्या साऱ्याच्या साऱ्या दर्शनाला चालले ह्या. मग आम्हीच काय केलं, मग आम्ही जातो ना, आम्हालाच कोणते काम आहे, बसलोच तर आहे निरा दिवसभर बसायचंच काम आहे. आता वावरातले कामाने काही नाही, गहू झाला कापूस गेला, जरासं खाय आता आराम. आम्ही येतो मग, मी सांगतो सारीला आता, पाहतो मी हे काय म्हणून राहिले ते, याला माहीतच नसून ना, माणसाला माहीतच नसून, हे ना आताच ठरवलं नाही. पाहतो मी जरासं सांगून पाहतो काय म्हणते तर सारे जण. आणि सगळ्याजणी पाहू नाही, आधार कार्ड घे जाऊ. हां ज्याची अर्धी तिकीट आहे त्याची अर्धी तिकीट पडते, आधार कार्ड घे जा, पैसे ठेव जा, चिल्लर पैसे ठेव जा संग. हां जागोजागी द्यायला लागून, मग हे चिल्लर नाही हे नाही ते नाही, आपले आपले पैसे बरोबर ठेव जा, सांभाळून ठेव जा सारं. का देवदर्शन तर फुकट आहे म्हणते ना, देवदर्शनाचं तिकीट नाही घेत ना, फुकट आहे देवदर्शन. सांग आता देवदर्शन फुकट आहे म्हणते, अवा
त्याला माहित आहे का तिकीट काय मारायला? तू फिरायला चालली अमरावतीत का देवदर्शनाला चालली, कायला चालली म्हणून? हा, आमचं अर्ध तिकीट आहे, तुला माहित नाही बाई. घेऊन घेतो ते आधार कार्ड घेऊन पैसे घेतो सांग. नाही हो, असं आहे नाही काय माहित बाबा, मला अर्धा पडते का पुरं पडते मला माहितच नाही. जात असते ना मी एसटीनं, याच्या गाडीत जातो गाडीत येतो. बरं घेतो संग. बरं समजलं ना मग आता सारीले. मग पाय जाता पायटी बरोबर टाईमावर तिथं या तुम्ही. हा, उशीर नका करू. उशीर केला तर मग आपल्याला एसटी गेली तर दुसऱ्या एसटीची वाट पाहत बसा लागेल आपल्याला. नाही तर मग फाट्यावर जायला लागेल तिकडे. म्हणून राहिली की जरा लवकरच निघा घरातून. आता काही शिदोऱ्या नाही काही नाही. आता पायटी उठा, तयारी करा, तिथे येऊन उभ्या राहा बाई. हा, कोणी की कोणाला आवाज देणार नाही. हा चालते ना, आम्ही सगळं तयारी करून बरोबर तिथे येऊन उभं राहतो. हा, सगळेजण येतो बरोबर तिथं, आता वेळेवर येतो बिलकुल. जातो मी आता इथून. झालं यायचं, चालले आता या घरी. तर आता मी त्याला सांगतो सारीले, आले असते तिथं बसले असते ना. आता सांगतो त्याला असं असं आहे आणि चला आपणही जाऊ म्हणून. चला मग, झालं ना मग आता. हा, लवकर झोपा आणि पाठी लवकर उठा बा. बरं चालते मग, या मग या साऱ्या बरोबर टाईमावर या. लवकर यायचं, उशीर नका करू बापा. का पूजा पाठीचं सामान घरून घ्यायचं का तिथं घेता? मग नाही हो, घरूनच घे ना. ओटी किटी घेऊन टाका संग. नारळ गिरळ घेऊ वाटलंच तिथं, आणि प्रसाद घेऊ. बाकीचं घेऊन टाका ना, हळद कुंकू काय असते, फुलं गिलं तिथं भेटते नाही हो. हा हो, आता घरी गेले की बांधून बुधून ठेवा सारं. हा, पायटी मग झांबल नका करू. हा, तेच तर म्हणून राहिली नाही का, ओटी गिटी घेऊन जाऊ ना. माझ्या घरी तर नारळ मी घेऊन घेतो, पीस घेतो आणि तांदूळ घेऊन त्याच्यात नाही हो. खोबऱ्याची वाटी गिटी आहे माझ्याजवळ. ओटी काढूनच ठेवतो मी, आताच काढून ठेवतो. काढूनच ठेवा साऱ्या जणी, काढून ठेवा, बांधून ठेवा बरोबर नाही हो. बस पायटी आंघोळ केली, तयारी केली का निघा लवकर. हो बरोबर आहे तिचं. आता सगळी तयारी करून ठेवा. मग पैसे गिसे सारे बरोबर काढून ठेवा. आधार कार्ड गिरड, लहानशी पर्स गिरस घ्या, त्याच्यात टाका ते सारं. हातात नका ठेवू, नाही तर ह्या थैलीत टाकलं त्या थैलीत टाकलं नका करू. लय मोठं सामान नका घेऊ संग. एखादी थैली लय झाली नाही तर काय, तो एखादी थैली लय झाली. एखादी पाण्याची बाटली घ्या आणि तुमच्या त्या पर्स, लहानशा पर्सात सगळं टाका त्याच्यात. हा, एकच करा सारं, अलग अलग नका ठेवू. मग याच्यात टाकलं होतं त्याच्यात टाकलं होतं, नाही सापडून नाही राहिलं. हा, लय आकात होते मग. तसं काही करू नका बापा. चल बापा मग, चला हो. याने साऱ्या गोष्टी ऐकल्या आपल्या नाही. इथं बसले ते सांगू, मला लक्षच नाही. इथं काय करून राहिले बाबा तुम्ही? बायकात बसले ते इथं सांग. आता माझ्या पाठीमागे येऊन बसली, मला लक्षच नाही. असं आता इथं बसायची परमिशन घ्या लागेल का तुम्ही मला? हा, तुला विचारून बसा लागत होतं काय मी? मी अशी म्हणून राहिली काय, म्हटलं बसले होते का इथं, मला लक्षच नाही. माझ्या तोंड इकडे होतं. हा, आता सर आम्ही बायका बसलो तर म्हणून राहिली. काही बोलायला गेलं मी उलटच बोलते. पुढे बस बापा, हात जोडले पुढे. बसा ना, मला काय करायला लागते इथं? बसा ना, कुठे बसा? दिसले म्हणून विचारलं मी. मोठी आली मला सांगून राहिली. बसा बापा, चालली मी घरी. चल आता मी येईल सारे सांगून पाहतो काय म्हणते काय नाही. तर मला तर जावं वाटत राहिलं. कुठे जायची तयारी करून राहिले? कुठे जाता म्हणता? कुठं नाही बे, ह्या सगळ्या जणी चालल्या अमरावतीला, चालल्या त्या दर्शनासाठी अंबाबाईच्या. तर म्हटलं मग मला जावं वाटून राहिलं दर्शन घ्यासाठी. म्हणून राहिलो की चाललं जाऊ म्हणून उद्या यायच्या संग. कमलाजी नेते तुम्हाला? म्हणून बाबर कमलाजी नेते काय? बाबर नेते काय तुम्हाला? नेत नाही कमलाजी. अशी कशी नेत नाही मला कमला आजी? हा, मला काय कमला आजीच्या काकीत बसून जावं लागते काय? हा, काय लग्नात चाललं का मी कमला आजीच्या? मला नेत नाही म्हणून राहिलं. कमलाजीचं लग्न करून देते का? दे ना मग, जा मग लग्नात. सांग काय बी तुले? हा, अभ्यास गिभ्यास नाही का तुले? होय अंदर अभ्यास कर जे. अतुल्याला सांगा लागते. अतुल्याला माहित नसेल ना. अतुल्याला सांगू काय? अतुल्याला सांगतो. झाला माझा अभ्यास, मी चाललो जरासं बाहेर, मला काम आहे आता. बसा मग तुम्ही, मी चाललो जरासं आता. आहे सारे इथंच आहे नाही काय? बरं झालं सारे भेटले मला इथंच. मला वाटलंच होतं आले असते म्हणून. सांगतात येईल. झाले जेवण घेऊन नाही, मला वाटलंच होतं. म्हटलं आले असतील म्हटलं सारेजण. ते ना बसा ना, तुम्हाला तर उशीर झाला. कोण आज लवकर जेवायला भेटलं नाही का? उशीर आले तुम्ही. आम्ही तर लय बसला इथं. नाही आता उशीर कायचा, उशीर गिशीर नाही. तिथं त्या साऱ्या बाया भेटल्या त्या. त्याचं बोलणं सुरू होतं का उद्या ते अमरावतीत जाऊ म्हणून देवदर्शनासाठी, अंबाबाईच्या दर्शनासाठी. आता म्हटलं तुम्हाला माहित आहे नाही, तुम्हाला सांगितलं की नाही घरी काय माहीत म्हटलं. तर पण म्हटलं मग तुम्ही आता सारेजण इथं असा नसतं म्हटलं तुम्हाला सांगा. त्याच्या गोष्टी ऐकल्या मी, पायटी चालल्या त्या. चलता काय? मलाही वाटून राहिलं का जाऊ म्हणून जरासं देवदर्शन, अंबाबाईचं दर्शन गिर्शन करून या. गेलोच नाही ना, लय दिवस झाले आपण गेलोच तर नाही. चलता काय उद्या? का मग मन असं काही झालं असं सारं तर मग चला ना मग.
आपलं होऊन जाईल त्याच्या संग. असं उद्या चालल्या काय देवदर्शनासाठी चालल्या नाही अमरावतीला चालल्या. चल ना मग चाललोच जाऊ मग कसं आपणही चाललो जाऊ ना. आपणच काय केलं मग त्या चालल्या आपणही जाऊ आपलं देवदर्शन होऊन जाईल. तर त्याच्या मधात आपण कायले जाऊ त्यानं बायकानं ठरवलंय त्याला जाऊ द्या. आपण त्याच्या मधात कायले जातं. आपण आपलं करू. आपल्याला जायचं असेल तर आपणही जाऊ. आपण अलग त्याचं जाऊ नाही त्याला. त्यानं सांगितलं मला तर काहीच माहित नाही कोण चाललं आणि काय चाललं. तर मला तर सांगितलंय नाही तिनं अजून. आता अलग काय जावं लागते. अलग काय जाते त्या आपल्याच घरच्या बाया सर आता त्या ना आपण देवदर्शनाला संग गेलं उलट चांगलं राहते ना. जोड्यानं दर्शन घेतलं तर अजून चांगलं राहते. जाऊ ना मग बरं तुम्ही सांगितलं तसं तुम्हाला शांत नव्हतं अजून काही सांगितलं नाही. तर घरी गेल्यावर सांगून ते मला तिनं मला काही सांगितलं नाही. तर मग आता जाऊ ना मग बापा आपल्याला येऊ देत नाही का ते. आपण म्हटलं आम्ही येतो तर आम्हाला आपल्याला काही नाही म्हणून ते आपणही चाललो जाऊ. हो नाही तर काय तर लेकाचं चला चाललोच जाऊ. ते काम तर नाही आहे उद्या आपल्याला. चाललो जाऊ मग. राम राम हो राम राम. काय कुठं जायच्या गोष्टी करून राहिले देवदर्शन कायचं कुठं चालले. काय आला आता याला घेते तरी काय सांग. हा विचारून त्याला कुठं चालले म्हणते. आता यानं जर येतो म्हटलं ते याला घेते काय त्या बाया घेते काय संग याले. याच्या संग आम्हाला घेणार नाहीत त्या. तुम्ही नका येऊ म्हणा राहा म्हणून तुम्ही. नाही कुठं नाही हेच आमचं जरासं घरगुती आमचं फॅमिली आमच्या घरच्या बाया ना आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला अमरावतीला जायचा विचार करून राहिलो होतो दुसरं काही नाही. असं अमरावतीला चालले का तुम्ही अंबाबाईच्या दर्शन. मी येतो ना मग. मी येतो मी तर गेलोच नाही तिकडे. चला मी येतो अमरावतीला लय खेप जाणं होते मग पण ते दर्शनाला होतच नाही जाणं. मग तुमच्या संग माझी दर्शन होऊन जाईल मग. चला मी येतो मग कधी उद्या चालले काय पार्टी निघायला लागते का उद्या. येतो ना मग मी येतो. चल आता ते वरती घ्यायला लावते आता. हाय म्हटलं संग तर त्या बाया आम्हाला नाही येऊ देणार. तुम्ही नका येऊ म्हणा येऊ देते काय याला घेते काय त्या संग घेतच नाही ना. काय सांगावं आता यायला. काही ठरलं नाही की अजून पार्टी गिटीचं काही असं काही ठरलं नाही का उद्याच जावं लागते. तर ते आता बोलून राहिलं होतं. बरं मग सांगतो ना मग तुम्हाला कसं जावं लागते काय जावं लागते मग तुम्हाला सांगतो मी. तसं काही उद्याचं नाही ठरलंय सांगतो मी तुम्हाला मग. पाहिजे मला सांगा पण मग येऊन जाईन ना चांगली वाटते जरा 4 लोक संग गेलं चांगली वाटते. तर मग येतो मग मी मला सांगा मग. सांगतो ना सांगतो तुम्हाला तर पहिले सांगतो. मी फोन करून तुम्हाला मग काय होते काय नाही तर मग सांगतो मग तुम्हाला. बरं चलते मग सांगा मग मला फोन घेऊन करा. मी येतो मग. सांगा आता याला घेणं म्हणजे आता केवढी आपत आहे. याला सगळं घेतलं तर ते आपल्याला एसटीत पायनी टाकू देणार. म्हणून घरी वापस कोणालाच घेणार नाही आपल्याला सांग. त्याची काळजी नका करू. त्याला बरोबर पाहिजे तुम्ही त्याला कोण सांगून राहिलो. आणि त्याला सांगितलंच कुठं आपण उद्या चाललो म्हणून. त्याला म्हटलं ना मी फोन करतो म्हटलं तुम्हाला अजून काही ठरवलं नाही म्हणून. मग उद्या पार्टी म्हणून राहिली ना 8 वाजता. बस पार्टी लवकर बिलकुल तयारी करून 7-7:30 वाजता तिथं स्टँडवर हजर राहा. उठतेच काय येते काय तिकडे याला काय माहीत पडते. चाललोय जो आपण आलो गेलोय नालो त्याला माहित नाही पडणार. फक्त सांगू नका आता इकडे तिकडे कोणाला काही. आपलं आता बरोबर आता घरी जाऊन घरी आता काय ठरलंय काय नाही पहा आता सारं. आणि फोन करता का मग फोन करा मग घरी गेल्यावर कसं काय म्हणजे काय ठरवलं काय नाही. आता आपल्याला काहीच माहित नाही ना. तर मग फोन करा मग. चला मग चला घरी जाऊ मग आता. रावसाहेब येतील काय रावसाहेबला फोन करू काय. पहा ना करून फोन करून द्या. मला तर वाटते बाजार आहे त्याचा उद्या बाजाराचा दिवस आहे ना येते का नाही येत फोन करून पहा ना. नाही मला नाही वाटत ते येतील म्हणून. उद्या बाजाराचा दिवस आहे ना 2 बाजार असते त्याचे उद्या फाईटचं असते संध्याकाळचे असते. मला नाही वाटत ते उद्या येतील म्हणून. बरं चला मग तयारी करा काही होऊन जा. कोणी हाव म्हणो का नाही म्हणो. आपल्याला त्यानं नाही म्हटलं का येऊ नका तरी आपण बिलकुल तिथं सकाळी 7:30-8 वाजता आपण स्टँडवर हजर राहू. आपली एसटी आपल्याला भेटली पाहिजे. आपले तिकीट आपल्याजवळ आहे आपले आधार कार्ड आपल्याजवळ आहे. आपल्याला काही त्याच्या समजा जाणी लागत. त्यानं समजा म्हटलंय का नाही आम्ही बायात चाललो तुम्ही नका येऊ तरी कोणी काही ऐकू नका. आपणही चाललोच जाऊ द्या. नेत कोण नाही आपल्याला. नेत कोण नाही बरोबर नेते आपल्याला. तुम्ही म्हणून ते बरोबर आहे काय ऐकायला लागत. आपल्याला जायचं आहे म्हणजे जायचं आहे बस गोष्टच सरली आहे. तेच म्हणून राहिलं मी तेच म्हणून राहिलं ना ऐका कायला लागते. नाही म्हणणारच नाहीत म्हणा त्या नाही कायला म्हणते ना आपल्याला येऊ नका म्हणून. पण समजा आता त्याचं बायाचं ठरलं असं समजा नाही म्हटलंच तर मग म्हणून राहिलो का ऐका नाही लागत. आपण आपलं थैला उचला. आपलं तिथं येऊन उभे राहा. मग काय एसटीत काय आपल्याला काही नेणार नाही. त्याची एसटी काय त्याची वेळ काय. आपल्याला काय नाही म्हणतील मग जाऊ म्हणजे जाऊ आपण आता उद्या. नाही कायला म्हणते नाही थोडे आपण काय लहान आहे का तर नाही म्हणाले आपण काय मागा लागून राहिलो का नाही कायला म्हणते ना आपल्याला. जाऊ ना मग जाऊ आपणही जाऊ आता उद्या. बरं चलते मग चला मग. काय होते काही नाही घरी एकामेकाला फोन करा मग. मला फोन करजा पण आठवणीनं मला फोन करा. तुम्हाला नाही टाकत ना आम्ही गेलो तर तुम्हाला घेऊनच जाऊ ना. तुम्हाला घरी ठेवणार आहे का आम्ही. तुम्ही एवढी मोठी बातमी आणली तुम्हीच तर सांगितलं. तुम्हाला नेल्याशिवाय राहणार आहे काय. तुम्हाला नेतो आम्ही फोन करू का नाही करू उद्या तुम्हाला नेतो आम्ही सांगा काहीच नका करू. बस बा मग तेच म्हणून राहिलो म्हणजे मी निसंतीनं झोपायला तर बरं नाही काय मला काही नाही आहे.
आपलं एक आधार कार्ड तिकीट गिकीट पैसे गिसे मी घेऊन टाकत संग आणि तुमच्या संग येईन मी. मग काय मग काही जास्त हे नाही आहे. आपल्याला खा प्यायली नसलं चालते, काही असं हे नाही आपलं. हां, फक्त मला तुमच्या संग घेऊन जाऊ द्या. बरं बरं, चला मग आता.